गुलाम कादरला पकडलं आणि महादजींनी हा मराठ्यांच्या इतिहासातला दुसरा प्रसंग, तो क्रूरतेचा प्रसंग वाटला तरी मराठे क्रूर नाही आहेत. शत्रूने जी क्रूरता आमच्याबद्दल किंवा आमच्या माणसांबद्दल दाखवली त्याला जशाच तसं उत्तर द्यायचं म्हणून मराठे फक्त त्या ॲक्शनला रिॲक्शन देतात. आम्ही निसर्गतः क्रूर नाही होत. गुलाम कादरचं प्रेत एका दिल्लीच्या रस्त्यावरती तर झाडाखाली काही अशी काळी कुत्री बसली आहेत, त्यांच्या कपाळावरती म्हणतात बुबुळाभोवती ते रिंकल्स वगैरे आले आणि ती वाट बघतात बरेच दिवसापासून. वर बघतो तर ते झाडावरती ते प्रेत लटकतं आहे गुलाम कादरचं आणि त्याचे हातपाय बांधलेले आहेत, डोळे काढलेले आहेत, ते रक्त सगळं चेहऱ्यावरचं सुकलेलं आहे आणि ती खालची कुत्री लाळ गाळत त्याच्याकडे बघत बसते. ते कधी प्रेत खाली पडतंय आणि त्याचा फडशा पाडतोय. अशा पद्धतीचं मरण हे महादजींनी गुलाम कादरला त्या परकीय प्रवाशांनी लिहून ठेवलं. त्यामुळे आपल्या लोकांनी सूड घेतला तो पण उगाच घ्यायचा म्हणून घेतला नाही. तुम्ही आमच्याबद्दल जे केलं ना त्याचा तुम्हाला भरपाई द्यावी लागेल आणि अशीच द्यावी लागेल. आणि या गोष्टीचा इम्पॅक्ट इतका झाला की 1788 साली बादशहाने मराठ्यांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा कायमस्वरूपी लावायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी दिल्ली ही टेक्निकली मराठ्यांकडून घेतली, ती मुघलांकडून घेतली नाही.